राजकीय नेत्यांना अशा भोंदूबाबाची एवढी गरज का पडते? भोंदू दिसला की राजकीय नेते त्याच्या पापानं माखलेल्या पायावर नतमस्तक का होतात? गेल्या महिन्यापासून भोंदू अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजतंय. अनेक बडे बडे नेते आणि मंत्री या प्रकरणात अडचणीत येताना दिसत आहेत. तोच पुन्हा एकदा बाळूमामाचा तथाकथित अवतार, नकली अवतार भोंदू मनोहर भोसले याचे फसवणुकीचे प्रकार चर्चेला आलेले आहेत. त्याच्याही बंदुगिरीची अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. कधी काळी आठवडा बाजारामध्ये सुके बोंबील विकणारा हा मनोहर भोसले आज मालामाल झालेला आहे, पण त्याचं राजकीय वैभव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तब्बल 27 एकरामध्ये अलिशान मठाची उभारणी करणाऱ्या या भोंदू मनोहर भोसलेकडे राज्यातले वेगवेगळ्या पक्षांचे, गटाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते सुद्धा भोंदू आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. यातल्या अनेक नेत्यांचे फोटो सार्वजनिक झालेले आहेत. शिवाय अनेकांची नावं सुद्धा समोर आलेली आहेत. मागच्या वर्षी मनोहर भोसले याचा पुण्याच्या हडपसरमध्ये, त्या हडपसरच्या जवळच्या एका रिसॉर्टमध्ये वाढदिवस साजरा झालेला होता. या वाढदिवसाला राज्यातील 90 आमदार उपस्थित होते आणि यावेळी माझ्या पुढील वाढदिवसाला तर 145 ते 150 आमदार उपस्थित राहणार असल्याचं या मनोहर भोसले यांनी सांगितलं होतं. असा दावा करमाळा तालुक्यातील घोटीचे सरपंच विलास राऊत यांनीच केलेला आहे. मनोहर भोसले याचे भक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरलेले आहेत. श्रीमंत लोक, उद्योगपती, राजकारणी, चित्रपट सृष्टीतील कलाकार त्याच्याकडे भविष्य पाहायला येत होते. मनोहर भोसले याने घोटी हद्दीमध्ये 27 एकरामध्ये मठ बांधलेला आहे. करमाळा तालुक्यातील उंदरगाव इथं सुद्धा त्यानं आपलं साम्राज्य उभं केलेलं होतं आणि इथं काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या भोंदूबाबासोबत जेवणाचा आस्वादही घेतलेला होता. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्याबरोबर मनोहर भोसलेच्या भेटी झाल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेलेही आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याशिवाय करमाळा तालुक्यातील आजी माजी आमदार यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाशी संबंधित एक बडा अधिकारी आणि मुंबईतील एक उद्योजक आमदार हेलिकॉप्टरनं मनोहर भोसले याला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भेटायला आलेले होते. संत बाळूमामाचा अवतार असल्याच्या भोलूथापा देऊन या मनोहर भोसलेंनी अनेकांना गंडवलेला आहे, लुटलेला आहे, फसवलेला आहे आणि वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर आता दाखल होत आहेत. पण अधिक चर्चा जी होत आहे ती त्याच्या राजकीय संबंधाची. राजकीय नेत्यांना अशा भोंदूबाबाची एवढी गरज का पडते? भोंदू दिसला की राजकीय नेते त्याच्या पापानं माखलेल्या पायावर नतमस्तक का होतात? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.